नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात भारत विस्तार अर्थात व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित टूलची घोषणा केली होती। तुम्हाला ती आठवत असेल, त्याचंच उद्घाटन आज म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जयपूरमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। भारत विस्तार यामुळे एका फोन कॉलवरती शेतकऱ्यांना सगळी माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही असा दावा केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी यावेळी बोलताना केला। मग भारत विस्तार AI नेमकं काय आहे, त्याचा शेतकऱ्यांना खरंच इतका फायदा होणार का? केंद्र सरकारने या AI टूलसाठी किती रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी केलं। भारत विस्तार AI आधारित टूलच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री चौहान राजस्थान येथील जयपूरमध्ये बोलत होते। यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी, राजस्थानचे कृषी मंत्री किरोडीलाल मीना, खासदार मंजू शर्मा, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी आदी उपस्थित होते। सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवरती भारत विस्तार AIचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। आता भारत विस्तार AI बद्दल बोलताना कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले तर तेही सांगतो। पिकांवर अचानक कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांची चिंता वाढते, परंतु काय करावं ते शेतकऱ्यांना कळत नाही। आता मात्र शेतकरी मोबाईलवरून 155261 या नंबरवरती फोन करून विचारू शकतात या कीड रोगावरती कोणती फवारणी करावी। त्यावर तत्काळ तुम्हाला उत्तर भारत विस्तार AI देईल, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला। तसंच कोणतंही बियाणं असो किंवा बियाणं कोणतं वापरायचं, किती खत द्यायचं, जमिनीची निवड कशी करायची, पिकांची लागवड कशी करायची याबाबतची माहिती सुद्धा भारत विस्तार देतं असाही दावा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला। त्यासोबतच शेतकऱ्यांना बाजाराचे भाव आणि हवामानाचे प्रत्येक अपडेट या भारत विस्तार AI मुळे मिळतील असाही कृषी मंत्र्यांचा दावा आहे। भारत AI शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला, योजनांची माहिती आदीची माहिती देतो असा दावा करताना कृषी मंत्री यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, माती आरोग्य कार्ड, मॉडिफाईड इंटरेस्ट सबव्हेशन योजना, त्यासोबतच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रति थेंब अधिक पीक, त्यासोबतच पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न सुरक्षा अभियान, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, किसान क्रेडिट कार्ड आणि हवामान आणि किडीच्या संदर्भात अलर्ट सुद्धा या AI टूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत असं सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले। ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र दिली जातात, हे तुम्हाला माहिती आहे। त्यात शेतकरी ओळख क्रमांक दिला जातो। या ओळखपत्रातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच जागी ठेवण्यात येते। आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल तर बँकांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडते। परंतु आता या ओळखपत्रामुळे कागदपत्रांची गरज राहणार नाही, फक्त ओळख क्रमांक सांगितल्यानंतर सर्व माहिती बँकांसाठी शेतकऱ्यांची खुली होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज नाही असा दावा सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावेळेस बोलताना केला। आता AIचा जो काही हा भारत विस्तार चॅटबॉट आहे त्याच्यावरती हा ॲग्रिस्टॅकचा प्रकल्प म्हणजेच हा फार्मर युनिक ID हा जोडण्यात येईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात त्याचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल। आता हे सगळं ऐकत असताना तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाच असेल की हा जो काही भारत विस्तार AI आहे तो नेमका काय आहे। तर या भारत विस्तार AI मध्ये भारती या नावाचा एक AI व्हॉइस असिस्टंट प्लॅटफॉर्म असणार आहे, ज्यामध्ये शेतकरी 155261 या क्रमांकावरती कॉल करून थेट माहिती मिळवू शकतात। त्यासाठी कोणतंही वेगळं ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांना 24 तास ही सेवा उपलब्ध असणार आहे। यामध्ये कृषी साथी नावाचा सुद्धा एक AI चॅटबॉट असून ऑडिओ मजकूर किंवा व्हिडिओद्वारे प्रश्न विचारण्याची सुविधा सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आता या टूलचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल तर त्यावरही एकदा बोलूयात। शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी भारत विस्तार AI टूलची घोषणा करण्यात आली। त्यासाठी 150 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। यामध्ये AI आधारित बहुभाषिक डिजिटल टूल
सुरू करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत मोबाईल किंवा साध्या फोनवरून आणि त्यावरून केलेल्या कॉलवरून सुद्धा शेतीच्या संबंधित जी काही माहिती हवी आहे ती या टूलच्या माध्यमातून देण्याचा उद्देश आहे। भारत विस्तार AI हे बहुभाषिक टूल आहे, पण सध्या मात्र ते हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये सुरू करण्यात आलेले आहे। पुढच्या काळात ते विविध प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। ॲग्रीस्टॅक आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शेती शिफारशीच्या पद्धतीला त्याच्याशी जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचं उत्पादन क्षमता वाढवणं, त्यासोबतच जोखीम टाळणं आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे टूल मदत करेल असा केंद्र सरकारचा एकूणच दावा दिसतोय। भारत विस्ताराद्वारे शेतकऱ्यांना पीक नियोजन, पीक पद्धती, कीड आणि रोग नियंत्रण, हवामान अंदाज, बाजारभाव, शासकीय योजनांची माहिती, पात्रता, एखादा अर्ज केलेला असेल योजनेसाठी तर त्याची प्रक्रिया, त्यासोबतच तक्रार निवारण या सेवा सुरुवातीला देण्यात येणार आहेत। अर्थात ह्या फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुरुवातीला उपलब्ध असणार आहेत। पुढच्या काळात प्रादेशिक भाषांचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला जाईल असं सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारत विस्तार हे केवळ ॲप नसून केंद्र आणि राज्य प्रणालीला जोडणारा राष्ट्रीय डिजिटल कणा आहे। यामध्ये राज्यांची स्वायत्तता कायम ठेवत एकात्मिक डिजिटल व्यवस्था उभी केली जाणार आहे। हा प्लॅटफॉर्म भारत AI मिशन आणि भाषिणी यासारख्या राष्ट्रीय AI उपक्रमाचा लाभ घेईल। त्यासोबतच स्वयंसेवी संस्था, AI स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि AI सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प पुढे सुद्धा विकसित केला जाणार आहे असं सुद्धा केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे। आता हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न मात्र उरतोच की केंद्र सरकार जर शेतकऱ्यांसाठी AI वरती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा गाजावाजा करून सांगत असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातोय का? तर अर्थातच त्याचं उत्तर नकारात्मक द्यावं लागतं। म्हणजेच केंद्र सरकारला एकीकडे AI हा शेतीत वापरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे, तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी करून घ्यायचा आहे, परंतु दुसरीकडे मात्र AI साठी नेमका कसा वापर करायचा AIचा शेतीमध्ये याबद्दल मात्र ठोस कृती कार्यक्रम केंद्र सरकारकडे दिसत नाही। आणि त्यामुळेच केंद्र सरकारने यापूर्वी जे काही अर्थसंकल्प सादर केले त्यामध्ये AI एक्सलन्स सेंटर उभा करण्याची घोषणा केली। त्यामध्ये शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल या विशेष क्षेत्रावरती लक्ष देऊन काम करण्याचं ठरवलेलं होतं, परंतु मागच्या काही काळात जर का आपण बघितलं तर AI वरती जो काही खर्च केला जातोय तो तुलनेनं कमी दिसतोय। म्हणजे आत्ताच भारत AI विस्तार या टूलसाठी फक्त 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळं याच्यासाठी जो काही डेटा लागणार आहे तो डेटाचा प्रश्न तरीही सुटलेला नसणार आहे। आज घडीला जर का बघितलं तर चीन असेल, अमेरिका असेल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात AIचा वापर हा केला जातोय। AIची क्रांती या देशांमध्ये पाहायला मिळते, परंतु भारतात मात्र AIच्या वापराबद्दल अजूनही तेवढीशी एक तर जागृती नाही आहे आणि केंद्र सरकारकडून सुद्धा त्याच्या विकास आणि संशोधनावरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जात नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रातील AIचा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कमी झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। आता यामध्ये केंद्र सरकारकडून मात्र दावा केला जातोय की AIचा चॅटबॉट दिला की शेतकऱ्यांना सगळ्यातलं सगळंच कळणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांना अचूक सल्ला मिळेल, परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संशोधन संस्था असूनही त्यांची माहिती ही अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे, हेही सुद्धा आपल्या यंत्रणेचं अपयश आहे। आणि त्यामुळेच आता या AI चॅटबॉटचा वापर करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, पण याचा वापर, त्याची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाते यावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हा चॅटबॉट शेतकऱ्यांना खरंच फायद्याचा ठरेल का? केंद्र सरकारचा तर दावा आहेच की त्यातनं फायदा होईल, परंतु तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोमनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।